खरं तर महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे। या राजकीय परंपरेमध्ये आत्तापर्यंत अनेक लोकांनी निवडणुका जिंकल्या, अनेकांनी पराभव पाहिला, परंतु कधीही सत्तेचा उन्माद हा महाराष्ट्रातल्या लोकांनी विजय मिळाल्यानंतर केलेला नाही। कालचा ज्या पद्धतीने अनगरमध्ये जो विजय त्यांनी मिळवला होता, आता तो विजय कुठल्या जीवावर कसल्या जोरावर मिळवला तो महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्या विजयाच्या नंतर ज्या पद्धतीने अजितदादाबद्दलची भाषा वापरली गेली होती, ती भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नव्हती। त्यामुळं कुठेतरी त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे। नाव त्यांचं बाळराजे असलं तर त्यांनी बाळासारखं राहावं, कारण तुम्ही आपली गुणवत्ता पात्रता विसरू नये। आपण ज्यांच्या नेतृत्वात इतके वर्ष काम केलेले, आपल्या राजकीय जीवनाला भरभराटी ज्यांच्यामुळे मिळाली आहे, त्या नेतृत्वाबद्दल बोलत असताना 10 वेळा विचार करून त्यांनी बोलावा, एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। परंतु ज्या पद्धतीने या सगळ्या अंगनगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळालं, तुमच्या पक्षाच्या तिथच्या उमेदवार होत्या उज्ज्वला पिट्टे, त्यांना फॉर्म भरायला देखील त्यांना जाऊन दिलं जात नव्हतं। रस्त्यावरती ट्रॅक्टर, बैलगाडी असे सगळे ठेवून गुंड ठेवलेले पाहायला मिळालेली होती। त्यातच त्यांचा अर्ज देखील बाद झालेला आहे। प्रशासनामध्ये म्हणजे सरकारमध्ये तुम्ही महायुतीमध्ये सामील आहात, तरी देखील तुमची या सगळ्या निवडणुकीत गोची होते का? असं कुठलंही नाही। त्या प्रकरणामध्ये स्वतः आमच्या उमेदवार या कोर्टामध्ये दाद मागणार आहेत, प्रशासनाकडे सुद्धा दाद मागणार आहेत, निवडणूक आयोगाकडे सुद्धा दाद मागणार आहेत। खरं तर त्या ठिकाणची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे होती, परंतु तिथं कुठेतरी ठोकशाही पद्धतीचा वापर केला गेलेला दिसतोय। त्याबद्दलची अधिकृतपणे आम्ही निवडणूक आयोग, न्यायालय इथे दाद मागणार आहोत। जाणीवपूर्वक प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम केले का हेही पाहावं लागेल, आणि त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून आज जरी ते विजय साजरा करत असेल तर त्यांच्या विजयावरती विर्जन हे कोर्टाच्या माध्यमातून लवकरच पडेल। राजन पाटील असतील किंवा बाळराजे असतील, ह्या सगळ्या हे सगळे तुमच्याच पक्षातले लोक आहेत। तुम्ही त्या लोकांना वाढवलं, पोचलं, त्यांना बळ दिलं, त्यावेळेस त्यांनी जी काय उन्माद वगैरे केला, त्यावेळेसच्या उन्मादाचं तुम्ही समर्थन करता का? मला वाटतं अशा पद्धतीचा उन्माद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी कधीच केला गेलेला नाही। आमच्या नेतृत्वाने नेहमीच त्यांना लोकशाहीचं पालन करण्याचं सांगितलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी केलंही होतं। आता ज्या पद्धतीनं ते करतायत, कदाचित ते तिकडे गेल्यामुळं त्यांना वाटलं असेल की आता आपण लोकशाही पायदळी तुडवलं तरी चालेल, म्हणून अशा पद्धतीचा उन्माद त्यांनी केला गेला असावा। राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं कधीही वर्तन झालेलं नव्हतं। कदाचित राष्ट्रवादीमधून गेल्यामुळं त्यांना सूट भेटली की काय असं त्यांना वाटलं असेल, म्हणून तशा पद्धतीचं वर्तन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। पुणे जमिनीच्या प्रकरणामध्ये एक उच्चस्तरीय समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली होती। त्या समितीमध्ये 6 सदस्य होते। ते 6 सदस्य प्रशासनामधले एक चांगले अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते अधिकारी त्या समितीमध्ये होते। त्या समितीच्या माध्यमातून जो अहवाल सरकारकडे आलेला आहे, त्या अहवाल अजून आमच्याकडे प्राप्त झालेला नाही, परंतु आमच्या बाजूने बाजू मांडत असताना त्या ठिकाणी पुण्याच्या प्रकरणामध्ये कुठलाही दोष आमच्याकडनं झालेला नाही, कुठलाही गुन्हा आमच्याकडे घडलेला नाही। पार्थदादाची जरी कंपनी असली तर पॉवर ऑफ अटर्नी त्या कंपनीची त्यांनी दिग्विजय पाटील यांना दिली होती। त्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी चालू आहे। चौकशीच्या अंती महाराष्ट्राच्या जनतेसमोर दूध का दूध, पाणी का पाणी होईल, परंतु काही स्वयंघोषित समाजसेवक जाणीवपूर्वक निवडणुका आल्यावर अजितदादाला बदनाम करण्यासाठी हे रस्त्यावरती येत आहेत, माध्यमाच्या समोर येत आहेत। हे स्वयंघोषित समाजसेवक परदेशातून येऊन
अजितदादावरती टीका करतायत. या टीकेमागचं कारण फक्त त्यांचं रिचार्ज कुठंतरी झालं असेल म्हणून हे अजितदादावरती टीका करतायत. सिलेक्टेड टार्गेट हे त्यांच्याकडनं केलं जातंय. अजितदादा आणि पवार कुटुंब हे नेहमीच त्यांचं सिलेक्टेड टार्गेट राहिलेलं आहे आणि आताही ते जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती अजितदादांना टार्गेट करतायत. अजितदादाची प्रतिमा मलिन करण्याचं काम ते करतायत. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यांचा इतिहास आतापर्यंत फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्याचा राहिलेला आहे. त्याच्यामुळं ते कितीही काही केले तरी महाराष्ट्राची जनता अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हा विश्वास आम्हाला आहे. परंतु हा सगळा प्रदीप मुटे त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे खडगे समितीचा अहवाल त्याची प्राथमिक तो अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. त्यामुळे कुठेतरी अंजली दामानिया यांनी आरोप लावले की सरकारचा सरळ सरळ या सगळ्या चौकशी समितीत हस्तक्षेप आहे. अजित पवारांनी राजीनामा द्यावा. चौकशी समितीत कुठलाही हस्तक्षेप अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याकडनं झालेला नाही. अजितदादांची काम करण्याची पद्धत हे महाराष्ट्राला माहिती आहे. कुठल्याही शासकीय कामामध्ये कधीही अडथळा निर्माण करणे किंवा शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करणे हे त्यांनी आतापर्यंत कधीही केलेलं नाही. अशी जे लोक बोलत असतील ते मनगडत किंवा त्यांना दिलेले सिलेक्टेड वर्क ते करत आहेत. या प्रकरणामध्ये अहवाल जोपर्यंत समोर येत नाही आम्ही जोपर्यंत वाचत नाही त्याच्यामध्ये अधिकृत भूमिका आम्ही सांगणार नाही. परंतु आमच्या पक्षाची भूमिका हेच आहे. पुणे प्रकरणामध्ये पार्थदादा पवार हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी कुठेही कसलीही चूक केलेली नाही. अहवालाच्या अंती तुम्हाला ज्या वेळेस समोर येईल विथ डॉक्युमेंट्स हे महाराष्ट्राला सुद्धा दिसून येईल की त्यांनी कसल्याही पद्धतीची चूक त्या ठिकाणी केलेली नाही. पुण्याच्या प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे. चौकशीला पूर्ण सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्थदादा पवार यांच्याकडनं केलं जातंय आणि अशा प्रकरणामध्ये चौकशी चालू असताना पार्थदादांनी असला कुठला गुन्हा केला ज्याचं CDR तपासा ज्याच्यावरती लोकेशन तपासा हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ज्या वेळेस एखादी व्यक्ती चौकशी चालू सहकार्य होत असेल तर तुम्हाला इतर गोष्टीची गरज का पडावी का बदनामीसाठी एवढ्या खालच्या पातळीवर त्यांनी उतरावा हा प्रश्न आम्हाला पडलाय. आमची उलट मागणी आहे अंजली दमनियाचा CDR तपासावा. अंजली दमनियाचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावेत. अंजली दमनियाचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. अंजली दमनिया बोलतायत म्हणून अजितदादा राजीनामा देण्याची काही गरज नाही. कारण त्यांनी कधीही चुकीचं काही केलेलं नाही किंवा चुकीच्या केलेल्या गोष्टीला पाठीशी घातलेलं नाही. त्याच्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु असं कुणीतरी भाड्याचे लोक येऊन राजीनामा मागत असतील तर त्या गोष्टीकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. हे बघा आम्हाला त्या प्रकरणाबद्दल एवढंच सांगायचं आहे की त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे. समिती त्याबद्दल चौकशी करते आणि त्या चौकशीचा अहवाल ज्यावेळेस येईल त्यावेळेस विथ डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला त्या गोष्टीची सगळी मांडणी करू. तरी सुद्धा मी आपल्याला सांगतोय 300 कोटीचा व्यवहार कुठेही झालेला नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती जी दिलेला आहे ते आपण ज्यावेळेस एखादी घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करतो त्याच्यामध्ये आपण एका बॉन्ड पेपरवरती ॲग्रीमेंट असते तशा पद्धतीचं आहे. जर कोणी स्टॅम्प ड्युटी चुकवलं म्हणत असेल तर ते स्टॅम्प ड्युटी आमच्याकडनं चुकवली गेलेली नाही. त्याच्या अहवालाच्या नंतर सगळ्या काही गोष्टी स्पष्टपणे होतील. कुणी म्हणते 300 कोटीचा कुणी म्हणते 1800 कोटीचा. तर अधिकृतपणे विथ डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला
ज्यावेळेस अहवाल समोर येईल त्यावेळेस आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू. आता जी लोक मनगढत कहाण्या बनवत आहेत, जे आकड्याचे इमले बनवत आहेत, हे फक्त आणि फक्त अजितदादा पवार या व्यक्तिमत्वाला डॅमेज करण्यासाठी हे कट कारस्थान रचलं जाते. अंजली दमनिया तपास यंत्रणेतल्या अधिकारी आहेत की त्या कुठल्या अथॉरिटी पर्सन आहेत की त्यांच्याकडे अहवाल अगोदर जायला? आम्हालाही बघावं लागेल आमच्याकडे किंवा सरकारकडे जाण्याच्या आधी अहवाल त्यांच्याकडे कसा गेला ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. का अंजली दमनिया अहवाल बनवून त्या यंत्रणेला देतात हेही पाहिलं पाहिजे. परंतु अजून अद्याप आमच्या माहितीस्तव सरकारकडे अहवाल हे देणार आहेत, परंतु आता पोहोचलाय का नाही याच्याबाबतची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. ज्या दिवशी अहवाल आमच्याकडे येईल त्या दिवशी पक्षाकडून अधिकृत माध्यमाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला तो मांडला जाईल आणि त्या माध्यमातून या प्रक्रिया कशी पार पडली होती त्याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर दिली जाईल. समस्त अजित पवार, शरद पवार या सगळ्या पवार घराण्यांची त्यांनीच थेट माध्यमांसमोर येऊन माफी मागितली. घडलेला प्रकार निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करतो अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. राजन पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुशीत घडलेले नेते आहेत. त्यांना झालेली चूक लक्षात आली आणि दुर्दैव हेच आहे की पोरासाठी बापाला माफी मागायची वेळ आली. पोरानेही तेच डोक्यामध्ये ठेवून भविष्य काळामध्ये समाजामध्ये वावरावं एवढीच अपेक्षा आहे. अजितदादाला ललकारण्या एवढे बाळराजे पाटील मोठे नाहीत. आपण आपली गुणवत्ता ओळखून त्या ठिकाणचं राजकारण करावं. तुम्ही ज्या घरी गेला त्या घरी सुखी राहा. राष्ट्रवादीला डवचण्याचा प्रयत्न करू नका, कारण राष्ट्रवादीला डवचणं हे तुम्हाला परवडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.